एक्सक्यूज मी. नमस्कार. सुदामे इथेच राहतात? हो, भाव्यांच्या पुढे सुदामे राहतात. भावे मागेत म्हणून सुदामे पुढे. माझं ना सुदाम्यांकडे जरा काम. अहो थांबा, सकाळ तर होऊ दे. सुदाम्यांची सकाळ अजून झाली नसेल. अहो सुदामे स्वतः सूर्य आहेत, ते सकाळ होण्याची वाट नाही बघत. बोला काय काम आहे? अहो काय माहितीये का, त्यांच्या बिल्डिंग मध्ये ते भावे राहतात ना, ते म्हणे मोठी चित्रकार आहेत, त्यांच्याकडे काम आहे माझं. भावे चित्रकार? चित्रकार नाही, ते विचित्रकार आहेत. हो हो, चित्र काढायचं असेल ना त्यांना माकडाचं, तर सुदामेंचा चेहरा आणतात डोळ्यासमोर, तसाच डिक्टो. त्यापेक्षा आरसा जर ठेवला तर काम सोपं नाही का होणार? ते जाऊ दे ना, सांगा ना, ते भावे आणि सुदामे नक्की राहतात कुठे? सुदामे भाव्यांच्या वर राहतात. हो बरोबर आहे, डोक्यावर बसण्याची सवय जातच नाही ना सुदाम्यांची. अहो सुदामे होणं भावेंना जमणार तरी आहे का? काय गरज काय भाव्यांना? ज्या माणसाचं कर्तृत्व नाही ते कशाला व्हायचं कोणाला? भावेंचं कर्तृत्व काय, तर ते सुदाम्यांच्या बिल्डिंग मध्ये राहतात. जाऊ दे ना, मी त्यांना फोन करते. हा तुम्ही माझा फोन कट केलात? हो का? म्हणजे तुम्ही भावे आहात? हो. अहो माझं तुमच्याकडे काम आहे आणि ते सुद्धा 5 लाखाचं. हे बघा हो, पैशाचा आमिष मला दाखवू नका. त्या सुदामेला बोलण्यात हरवणं याच्यासारखा आनंद दुसऱ्या कशात नाही. अच्छा, तुम्ही भावे आहात आणि तुम्ही सुदामे. मग एवढ्या वेळात सांगितलं का नाही? वाटलंच होतं इथे शहाणे राहतात. हा, शहाणे राहायचे इथे, ते गेले. अरे बापरे, देवाघरी गेले? नाही नाही, शहाणे वेडे होऊन वेड्यांच्या इस्पितळात गेले. तुम्हाला पण जायचंय? मी का जाईन? नाही, तुम्ही अति शहाणे दिसताय ना, म्हणून म्हणलं. काय?